मनोज जरांगेंचा मोर्चा पुणे शहरामध्ये धडकणार आहे। वाघोलीतून थोड्याच वेळामध्ये मोर्चा निघणार आहे आणि लोणावळ्यामध्ये संध्याकाळी मनोज जरांगेंची सभा होणार आहे। त्यामुळे आता या मोर्चाबाबतची उत्सुकता वाढलेली आहे। या मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असेल, किती लोक यामध्ये येणार असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत आणि त्याचबरोबर आज लोणावळ्यामध्ये मनोज जरांगेंची जी सभा होणार आहे त्यामध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडेही लक्ष असेल आणि त्या सभेचं स्वरूप नेमकं कसं असेल तेही बघावं लागेल। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा आज सकाळी पुणे शहरामध्ये धडकणार आहे। अगदी काहीच वेळामध्ये पुणे शहरात हा मोर्चा धडकेल, तर वाघोलीमधून अगदी थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा निघणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर मोर्चा येरवडा शास्त्रीनगर मार्गे संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ चौक, औंध मार्गे सांगवीकडे मार्गस्थ होणार आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी जरांगे पाटील आंदोलन करतायत। तर सरकारला 2 वेळा मुदत देऊन सुद्धा ठोस निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता मुंबईत जाऊन उपोषण करू, जोपर्यंत आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत आपण उपोषण करत राहणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट पुण्यातून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल, हा जो मोर्चा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मराठा समाज बांधवांचा, त्याची सध्याची स्थिती काय आहे, कुठे आहे सध्या हा मोर्चा आणि पुण्यामध्ये सध्या कसं वातावरण दिसतंय? नक्कीच खरं तर पुण्याजवळील वाघोली जे गाव आहे या वाघोली गावाच्या शेजारीच उबाळे नगर आहे आणि या उबाळे नगरमध्ये मनोज जरांगे पाटील हे आज पहाटे 4च्या सुमारास मुक्कामाला आलेले आहेत। आपण बघू शकतो की लाखोच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील हे एकमेव नेता मानून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे जे मराठा बांधव आहेत हे या ठिकाणी सध्या आपल्याला जमलेले दिसत आहेत आणि या सगळ्या बांधवांची काही वेगवेगळ्या पद्धतीनं सोय सुद्धा या ठिकाणी केली जात आहे। राजेश कोतवाल हे जे पुण्याजवळील जे रहिवासी आहेत त्यांनी मात्र मराठा समाजाच्या सगळ्या या कार्यकर्त्यांसाठी दूध जे आहे ते सकाळी त्यांना या ठिकाणी देण्यास सुरुवात केलेली आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात हजारो लिटर जे दूध आहे हे दूध या ठिकाणी सध्या गरम करून त्या सगळ्या आंदोलक आहेत त्यांना दिलं जात आहे। आपण बघू शकतो की वेगवेगळ्या कॅनमधून हे दूध जे आहे ते संकलन केलं होतं आणि आता हे गरम करून या आंदोलकांना दिलं जात आहेत। खरं तर राजेश कोतवाल यांच्याशी आपण थेट बातचीत करूयात। राजेश भाऊ, कशा पद्धतीने सगळं तुम्ही दूध जमा केलात, कुठून हे सगळं दूध संकलन केलात आणि कधीपासून हे सगळं आता आंदोलकांना वाटप करतात? नमस्कार, हे दूध काल रात्रीपासून सगळं संकलन केलेलं आहे। हे पुण्याजवळ आष्टापूर म्हणून गाव आहे, तिथं रात्री संकलन केलं। जवळजवळ 1000 ते 1200 लिटर दूध रात्री संकलन केलेलं, ते रात्री चिल्ड केलं आणि आज सकाळी 3 वाजल्यापासून या ठिकाणी दुधामध्ये हे जे आमचे मराठी बांधव आरक्षणासाठी मुंबईला चाललेले आहेत यांना थोडी ताकद यावी, ऊर्जा यावी म्हणून या दुधामध्ये बदाम, पिस्ता, विलायची मिक्स करून मसाला दूध आज सकाळी 4 वाजल्यापासून हजारो मराठा बांधवांना या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे। हो, खरं तर किती तुमचे सगळे सहकारी आहेत आणि आपण बघू शकतो की या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून दूध दिलं जात आहे। जे आंदोलक आहेत, लाखो आंदोलक आहेत, या सगळ्या दुधाचा आस्वाद घेताना दिसत आहेत। खरं तर या ठिकाणी सकाळपासून दूध जे आहे ते दिलं जात आहे, त्याचबरोबर बिस्किट आहेत आणि दूध अशा दोन्ही ज्या पदार्थ आहेत ते आंदोलकांना दिलं जात आहे। कोतवाल कुटुंबांकडून हे सगळं जे आहे ते दिलं जात आहेत। मोठ्या प्रमाणात आंदोलक याचा लाभ सुद्धा घेताना दिसत आहेत। खरं तर काही या ठिकाणी आंदोलक आहेत, आपण थेट त्यांच्याशी सुद्धा बातचीत कर। आजी, तुम्ही कुठून आलात आणि कुठे निघालात? खरं तर या ठिकाणी काही वयोवृद्ध आंदोलक सुद्धा सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो फरा की मोठ्या प्रमाणात वाघोली जवळील हे जे उबाळे नगर आहे या उबाळे नगरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आंदोलक जमा होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी त्यांना सकाळचा जो अल्पोपहार आहे तो वाटप केला जात आहे आणि दूध असो, पोहे असो, त्याचबरोबर सकाळचा जो नाश्ता आहे तो या ठिकाणी दिला जात आहे। काही दुसरे आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। बाबा, तुम्ही कुठून आलात, काय नाव तुमचं? माझं नाव संदीपान बाबूराव घुमरे जी। माझं नाव संदीपान बाबूराव घुमरे। मी आलो बीड तालुक्यामध्ये मादरंजे गाव आहे। तर मी आलो मुख्य आरक्षणसाठी की आमच्या मुलं शिकून बी काय आमचा आजपर्यंत फायदा, मी म्हातारा जरी झालं तर आमच्या मुलाला काय शिकता नाही आलं, त्याचा काय फायदा नाही मिळाला आणि शिकून फायदा नाही झाला, त्याचं काही आम्हाला अजून काहीच नाही। शेतीमालाचं बी तेच चाललंय
रात्रंदिवस आम्ही इच्छुक काळात कष्ट करून आमच्या पदरात फायदा नाही मराठ्याचा, तरी एकच मुद्दे आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे. आज तुमचं वय किती आहे खरं तर? 72 वर्ष वय आहे. आणि आता मुंबईला जाणार आहात, मनोज जरांगे पाटलांसमेत तुम्ही कायम आहात. खरं तर किती लोक आले तुमच्या गावात? आमच्या गावातले जवळ 90 लोक आलेत, 92 लोक आहेत. तर हे सगळे एक 2 टेम्पो येतं आणि त्याचं आम्ही खायला बी खरे सांगून आणले, घेऊन आलो, घेऊन सगळं साहित्य, आणि इथं बी आम्हाला मिळतंय. आमचे मराठी बांधव आम्हाला सगळं पुरवतात. आमची कुठलीही गैरसोय आजपर्यंत नाही. पण पाहिलं परा की खरं तर मराठा समाजाचे जे सगळे समन्वयक आहेत या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांची सोय केली जात आहे. काही इतर आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूयात. एक वेगळ्या पद्धतीनं आंदोलक जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. त्या ठिकाणी ज्वारीचे जे कणीस आहेत हे कणीस घेऊन काही आंदोलक आपल्याला दिसत आहेत, आपण बघू शकतोय. खरं तर बाबा, हे काय आहे ज्वारीचं कणीस? काय प्रतीक तुम्ही दाखवताय? काय आहे हे प्रतीक? एवढं दाखवायला आम्ही सरकारला चाललो, मायबाप सरकारला आम्ही हात जोडून विनंती करतो की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या. आणि जर माझ्या मराठा बांधवाला मुंबईमध्ये काडीचाही त्रास झाला तर त्रास झाल्यापासून दूध भाजीपाला सगळं आम्ही मुंबईला येणारा बंद करणार आहेत. एवढी सरकारला आमची कळकळीची विनंती आहे. शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला कमीत कमी व्यवस्थित भाव द्यावा. 7,000ला सोयाबीन 4,500 ठेवले, 15,000ला कापूस 7,500 आणून ठेवलाय. सरकार मायबापला एवढी कळकळीची विनंती आहे की पहिलं मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यावं. आमच्या बांधवाकडे BE झालेल्या डिग्र्या असून तुमच्या मुंबई पुण्यामध्ये वेळबिगारीचे काम करायची वेळ आलेली आहे. एवढीच आम्हाला सरकार मायबापाला हात जोडून विनंती आहे. आणि मायबापानं कुठल्याही मराठा बांधवाला थोडाही त्रास होऊ नये. जर का त्रास झाला मुंबईमध्ये कोणत्या आमच्या बांधवाला तर 27 तारखेपासून दूध भाजीपाला आम्ही सर्व बांधव गावाकडून येणारा बंद करणार आहेत. एवढी कुणबी प्रमाणपत्र सगळ्यांना द्यावं. आपण पाहिलं की मुंबईला जो दूध भाजीपाला पुरवठा केला जातो तो सगळा पुरवठा या ठिकाणी बंद करण्याचा इशारा सुद्धा मराठा बांधवांनी दिलेला आहे. फरा निश्चितच चंद्रशेखर, जे मराठा बांधव आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येताना दिसत आहेत. त्यांच्या चहा नाश्त्याची सोय सुद्धा केली जाते, दूध त्यांना दिलं जाते. कारण पुढे आता पुण्यातून हे सर्व मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने येणार आहेत, नवी मुंबईतून येणार आहेत. आणि त्यामुळे आता किती मोठी संख्या असेल. आणि त्याचबरोबर दूध पाणी भाजीपाला सगळं बंद करू असा इशारा सुद्धा हे मराठा आंदोलक देताना दिसत आहेत. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आणि मुंबईमध्ये धडकण्याआधी या सर्वांची मागणी मान्य होणार का ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून या मोर्चाचे अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.